संपूर्ण बघणाऱ्या इम्तियाज जलील धुळेकरांनी धुळे भगवा महिला आणि लहान मुलं उपस्थित होते। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला। लाल चौकात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। देशभक्तीपर गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला। तर श्रीनगरच्या लाल चौकातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार आकोडे यांनी। आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन। भारतात सगळीकडे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना भारताचं लक्ष असतं ते श्रीनगरकडे। मी सध्या आहे श्रीनगरच्या या लाल चौकामध्ये। कधी कधी या ठिकाणी झेंडा फडकवणे एक स्वप्न होतं, मात्र आज तिथेच या घंटाघरावर तिरंगा अत्यंत डौलाने फडकतोय। श्रीनगरचा हाच तो लाल चौक जो कधी कधी फुटीरवाद्यांच्या घोषणाने दणाणून द्यायचा, मात्र आज चित्र जे आहे ते बदललं आहे। आज सकाळपासून या ठिकाणी सगळे श्रीनगर वासी जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करतात। कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी सगळीकडे लागलेला आहे। कडाक्याची थंडी जरी असली तर श्रीनगरवासी देशप्रेमी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि सकाळपासून त्यांची गर्दी या ठिकाणी जमली आहे। शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी मोठा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील लागलेला आहे आणि हा उत्सव साजरा करत असताना आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतवासी श्रीनगरवासी जे आहेत ते जमलेले आहेत। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, श्रीनगर, काश्मीर। इकडे राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी